हॅलो नमस्ते रूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? तर आज बघा मी जे आहे ना तर सकाळी झोपेतून उठले आणि बाहेर आले। बाहेरचं वातावरण पाहून जे आहे मला खूप आनंद झाला। असं फील झालं की आता जे आहे ते जुलै महिना चालू आहे, म्हणजे अगदी पावसाळाच। मग मी जे आहे ना आता हा विचार केला की अरे ह्या वातावरणाचा आपण नक्कीच आनंद घेतला पाहिजे। मग मी काय केलं की एका ग्लासमध्ये पाणी कोमट केलं। सकाळचं कोमट पाणी घेणं हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं। एका ग्लासमध्ये घेतलं आणि ते ग्लास घेतला आणि मस्त दारासमोर गेले आणि उभे राहिले आणि मस्त इथं जे आहे ते सिप सिप करून मी पाणी घेत होते। इथं मस्त चिमण्याचा किलबिलाट आवाज येत आहे, खूप छान वाटत होतं। थंडीगार हवा, सध्या हल्ली उन्हाळा असल्यामुळे जे आहे तर आपण ह्या हवेला थोडंसं मिस केलं होतं, एक दिवस का होईना, पण मस्त थंडीगार हवा आहे तर म्हणलं आपण नक्की आनंद घ्यावा। त्यासाठी माझं इकडं पाणी पिणं चालू होतं, मस्त वाटत होतं। मस्त थंडीगार हवेचा आनंद घेणं तर चालूच होता, पण आज माझ्या दिमागामध्ये ना आणखीन एक गोष्ट आली की अरे खरंच आपण जे आहे त्या धावपळीच्या जिंदगीमध्ये ना स्वतःला विसरलोच आहे पूर्णपणे। आपल्याला फक्त एकच आठवते, आपली फॅमिली। पूर्णपणे आपण आपल्या स्वतःला विसरून गेलो आहोत। तर आजपासून मी तर ठरवलं आहे की करायचं तर सगळंच। असं नाही की आता आपली लाईफ आहे म्हणल्यास आपल्याला घरातल्या मेंबरांची काळजी घेणं हे गरजेचेच आहे, परिवार जपणं आपल्याला हे महत्त्वाचंच आहे, किंवा आपले नातेवाईक असू दे, हे आपल्याला आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला त्यांना पण जपायचं आहे। पण त्यांना जपत असताना पण एक मेन महत्त्वाचा पॉइंट येतो की आपण आपले स्वतःला पण जपलं पाहिजे। का तर आपण स्वतः जर का निरोगी असू तर आपली फॅमिली पण निरोगी राहील। यासाठी तर आपण काय केलं पाहिजे, सकाळी आपण झोपेतनं उठलं की थोडासा व्यायाम केला पाहिजे, किंवा व्यायाम जर का तुमच्याच्यानं शक्य नसेल तर थोडंसं फिरलं पाहिजे, किंवा अगदी ते सध्या तुमच्याच्याने करणं नाही झालं तर 1-2 मिनटं जे आहे तर सकाळी सूर्य जे असतो बघा उगवलेला, त्याची जी किरणं असतील तर थोडंसं 10 मिनटं तुम्ही तिथे जाऊन रिलॅक्सपणे, न कुठलाही विचार करायचा, काहीही नाही, जायचं आणि एकदम शांतपणे फक्त उभे राहायचं। थोडंसं चालणं झालं तर ते तर मग तर अगदी छान, पण नाही झालं तरी काही नाही, किंवा तुमच्याच्यानं ते पण नाही करणं झालं तर 10 मिनटं का होईना पण डोळे बंद करून बसा रूममध्येच। त्यामध्ये आपण आपल्या स्वतःला जेवढे रिलॅक्स करतो ना, त्यामध्ये तुमचं दिवसभराचा जे तुम्ही काम करता त्यामध्ये तुम्हाला एनर्जी पण भेटते आणि दिमाग पण एकदम शांत होतो। आणि प्रत्येकाची फॅमिलीचं पहा वेगवेगळे आहे। आता मी जर का माझं सांगायला गेले तर माझं खूप वेगळं आहे, तसंच असतं सगळ्यांचं वेगळं। पण सगळ्यांना टेन्शन हे आजकाल सगळ्यांनाच असतं, पण ते टेन्शन कितपत आपल्यावरती घ्यायचं आणि कितपत सोडून द्यायचं हे फक्त आपल्यावरती अवलंबून आहे। बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपण सारखं इरिटेटपणाने सारखं विचार करतो, त्यामध्ये आपल्याला काहीच भेटत नाही। झालेल्या असतात काही गोष्टी, मान्य आहे मला की आपण विसरू शकत नाही, पण त्या तिथंच जर का सोडून दिल्या तर त्याचा त्रास आपल्याला होत नाही आणि आपला दिवस खूप आनंदी जातो। काही गोष्टी आता तुम्हाला सांगते की माझं असं आहे की मी दिवसभरचे काम करते। आता ही मी तुम्हाला माझी एक रियालिटी म्हणून सांगते। आता जर प्रत्येकाच्या घरामध्ये हेच आहे, माझंच एकटीचं काही असं नवीन नाही बरं का आता। आणि मग काय होतं की मी दिवसभर काम करते, संध्याकाळी मिस्टर घरी आले, त्यांना जर का मी म्हणलं की हां आज जे आहे ना मी दमली आहे, मग त्यांचा पॉईंट काय येतो माहीत आहे का, की तू मग आज काम काय केलं, तुला काम काय होतं। यामध्ये जे आहे ना कधी कधी की मग मला टेन्शन येतं। आता मी पण एक माणूस आहे, पण प्रत्येकाला मग मी म्हणते ना की प्रत्येकाला टेन्शन येतं, की मग मी त्यांना जे आहे ना तर काहीही न बोलता जे आहे किंवा कुठेही दिमाग न लावता मी त्यांना म्हणलं की हां मला आज काही काम नव्हतं बस। त्यामध्ये मी स्वतःला तुम्हाला सांगते खूप जास्त रिलॅक्स केलं। अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असतात। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला सांगते जवळचं आपलं जे माणूस असते ना, माझं तर तसंच आहे, सासूपेक्षा पण जबरदस्त टोमणे मारायचे म्हणले ना तर आमच्यात यांनाच जमतात खूप जास्त। कधी कधी मला हसायला येतं
मग मी विचार करते की अरे यांचं थोड्या गोष्टीवरून आपण जर का यांचं दिमागामध्ये घेतलं तर किती होते. त्यामुळेच मग म्हणलं चला, बऱ्याचशा मैत्रिणी असतात ज्या ताण तणाव टेन्शन घेऊन बसलेल्या असतात. घेऊन बसण्यापेक्षा येतं कधी तर आपण नाही घेतलं तरी पण येतं, पण ते कितपत घ्यायचं आणि कितपत सोडायचं हे आपल्यावरती आहे. कारण की आपण सगळ्याची काळजी घेऊ शकतो, पण आपली काळजी घ्यायला सध्या तरी मी म्हणेल की कोणीही नाही. मग जिथं आपण स्ट्रॉंग असू तिथं आपल्याला गरज नाही पडणार कोणाचीच. पडते का? अजिबात नाही. आपल्याला शेवटी आपली फॅमिली जपायची आहे. मुलांचं शिक्षण असतं ते पाहायचं असते. सकाळपासून त्यांना काय पाहिजे काय नाही हे पूर्णपणे आपल्यावरती ते जे आहे ते पूर्णपणे आपल्यावरतीच अवलंबून असतात. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं जीवन निरोगी ठेवणं, स्वस्थ ठेवणं, आपण किती सुंदर दिसू हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे छोट्या गोष्टीमध्ये नाराज होण्यापेक्षा आणि दुसरं काही करण्यापेक्षा आनंदी राहिलं तर किती चांगलं होईल. बाकीचा आपण आसपासचा एरिया बघितलं की आपल्याला लगेच भावतो, अरे वा हे किती छान आहे, अरे वा ते किती छान आहे. प्रत्येकाचं हेच आहे. तर त्यामध्ये आपण स्वतःला विसरतो. म्हणून माझा आजचा मेन मुद्दा आहे की आपण फक्त स्वतःला जपलं पाहिजे. कारण की आपण सगळ्यांना जपू शकतो, आपल्याला जपणार आपण स्वतःच असतो. किंवा आपली काळजी घ्यायला आपण स्वतःच घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची लेडीची जर्नी अशी असते की कोणी नोकरीला जात असतं किंवा कोणी 4 दिवारीच्या आतमध्ये असतं, तरी पण खूप कामं असतात. सकाळी उठलं की डब्यापासून सुरुवात होते. तर फरची वगैरे भांडे वगैरे साफसफाई करणं हे फक्त आपल्याच हातात असतं. ते आपल्याला करायचं पण असतं का तर आपलं ते कर्तव्य आहे किंवा काम आहे हे तर ठरलेलंच आहे. पण माझं म्हणण्याचा उद्देश तर हेच येतो की आपण त्या कामाव्यतिरिक्त पण करून आपल्या स्वतःसाठी 10 मिनटं दिली पाहिजेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण फक्त आपले स्वतःसाठी जगल्या पाहिजेत. सगळ्यांचा विचार करतो आपण मग विसरतो, त्यामुळेच सांगते मी. आणि इकडं माझं जे आहे तर सकाळचा स्वयंपाक पण चालू आहे. मिस्टरांना तर मी सकाळी तुम्हाला सांगते चपाती वगैरे करून दिली होती, पण आज माझा मूड झाला होता. म्हणलं ना मी की आपल्या स्वतःसाठी जे आहे तर आपल्यालाच करायचं आहे. म्हणून मी माझ्या स्वतःसाठी इकडे जे आहे तर भाकरी टाकली होती. मी अशी तर भाकरी खात नाही, पण आज इच्छा झाली, म्हणलं चला करूया. इच्छा झाली तर नक्कीच करू. आणि मग काय एवढा इकडं स्वयंपाक चालू होता, मग आला पाऊस. मला खूप जास्त आनंद झाला. का तर मला सांगते की आता उन्हाळा चालू असून सध्या जे आहे ना ते पाऊस येत आहे. मान्य आहे मला की हा पाऊस अवकाळी असतो, कोणाचं नुकसान करते, कोणाचं काय करते, पण ह्या पावसापासून आपल्याला थंडावा मिळतो की नाही. 5 मिनिटं का होईना पण आपल्याला थंडगार हवा भेटते, खूप छान वाटते. आणि हवा तर सुटलेली आहे. आणि असं चला. आणि इकडं पाऊस चालू असताना माझा काय उद्योग चालू आहे ना ते तुम्ही नक्की पहा. आता काय करणार सांगा. मला काम करायला जे आहे ना तर लेट झालेला आहे. त्यामध्ये जे आहे ना तर काल पण मी कपडे धुवून टाकले होते, पण पाऊस आला आणि माझे पूर्णपणे कपडे सुकलेले होते ते भिजून गेले. मग मी आज रिटर्न जे आहे ना तर तेच कपडे मी धुवायला घेतले आणि आजही तेच झालेलं आहे. कालचे कपडे तर सांगा वाळलेले जे आहे ते भिजलेत. आता आजचे पण कपड्याची काय दशा होती काय होती, कारण की हवा खूप आहे आणि पाऊसही चालू आहे. इकडं कपडे सुकवत आहे मी, काय करणार. आणि हवा असली की काय होते की आपण चिमटे जरी लावले ना तर कपडे खाली पडतात. मग ते सारखं तेच काम करावं लागतं. असो, पण मला माहित आहे एक गोष्ट खूप छान झाली. मी सकाळपासून जे आहे ना तर कामामध्ये आहे आणि कामामध्ये वेळ घालवला ना की कुठलं टेन्शन येत नाही आपल्याला, ना कोणाची गरज लागते ना काही. आणि इकडे दोरणी जे ते खूप उंच झालेली आहे तर माझा हात तरी पुरत नाही होता. तर मग मी काय केलं, तशी पॅन्ट जे आहे ते वरती टाकली. म्हणलं वरती जर का टाकली तर ऑटोमॅटिक दोरणी खाली येते. आणि इकडे मी जे आहे ना मस्त पाऊस चालू होता. आज म्हणलं ना मी की इतकी रिलॅक्स झाले आहे ना मी ह्या वातावरणाचा आनंद घेऊन. खूप छान वाटत आहे. असं वाटतच नाही की उन्हाळा आहे, असं वाटते की पावसाळा चालू झालेला आहे. असं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या. आपण आहोत तर आपली फॅमिली मजबूत आहे, नाहीतर काही नाही. श्री स्वामी समर्थ. बाय.
भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.